या महाराष्ट्राचं सर्वात लाडकं असं नेतृत्व स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या येत्या 22 जुलैला जयंती आहे आणि ही 22 जुलैचे येणारी जयंती ही दादाची पहिली जयंती आणि त्यामुळं निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराकडनं त्या ठिकाणी या महाराष्ट्राच्या जनतेकरता एक सेवा सप्ताहाच्या कार्यक्रमाचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये विशेष करून दिनांक 13 जुलै ते 22 जुलै हा कालावधी आम्ही आदरणीय अजितदादांच्या जयंतीनिमित्त एक सेवा सप्ताह म्हणून आम्ही साजरा करणार आहोत। आदरणीय अजितदादांचे शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार या महाराष्ट्राला पुरोगामी विचार देतच याला सर्व क्षेत्रामध्ये आघाडीवर कसं न्यायचं याकरता त्यांनी आपल्या धोरणातून आणि आपल्या कार्यातून जे काम केलं त्या कामाला साजेसा उपक्रम आपण राबवावा असं सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि म्हणूनच आम्ही युवक असतील त्या ठिकाणी महिला असतील त्या ठिकाणी आदिवासी बांधव असतील शेतकरी असतील असं सर्वच घटकातील लोकांकरता हा सेवा सप्ताह आम्ही आयोजित केलेला आहे ज्यामध्ये 13 जुलैला सकाळी 10:10 पक्षाचं ध्वजारोहण करून त्या ठिकाणी आदरणीय अजितदादांना आदरांजली वाहिली जाईल आणि तदनंतर अजितदादांच्या आठवणीमध्ये त्या ठिकाणी परिसंवाद कार्यक्रम आमचे लाडके नेते आदरणीय भरतदादा गावित यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम इंदिरा मंगल कार्यालय नंदुरबार येथे हा आम्ही साजरा करणार आहोत। तदनंतर 14 जुलैला संपूर्ण जिल्हाभर मतदार जागृती दिवस म्हणून आम्ही त्या ठिकाणी साजरा करणार। 15 जुलै 2024चा दिवस हा आम्ही महिला सक्षमीकरण दिवस म्हणून आम्ही जिल्हाभर साजरा करणार आहोत। दिनांक 16 जुलै 2024चा दिवस आम्ही आदिवासी हक्क आणि वन हक्क दिवस म्हणून आम्ही हा संपूर्ण जिल्ह्यामध्ये साजरा करणार आहोत आणि त्याचप्रमाणे 16 जुलैला नंदुरबार जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री आदरणीय हसनजी मुश्रीफ साहेब हे देखील जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत आणि त्यांनी आमच्या विनंतीला मान दिला आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा BLA मेळावा हा त्या ठिकाणी नंदुरबारला होणार आहे। त्या BLA मेळाव्याला मार्गदर्शन करण्याकरता आदरणीय हसनजी मुश्रीफ साहेब त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। त्याचप्रमाणे ते जिल्ह्यावर दौऱ्यावर आले असताना जी काय आज पावसाची परिस्थिती या नंदुरबार जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे अतिशय कमी पाऊस या नंदुरबार जिल्ह्यात झालेला आहे त्याचा एक आढावा देखील ते आपल्या दौऱ्यामध्ये घेणार आहेत आणि संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सर्व सूचना ते देण्याकरता या ठिकाणी येत आहे। त्यानंतर 17 जुलैच्या तारखेला आम्ही पर्यावरण व जलसंधारण दिवस म्हणून आम्ही त्या दिवशी आम्ही ते साजरा करणार आहोत। 18 जुलैचा दिवस आम्ही आरोग्य दिवस म्हणून साजरा करणार आहोत। 19 जुलै 2024 आम्ही शेतकरी व कृषी विकास दिवस म्हणून आम्ही साजरा करणार आहोत आणि ह्या 19 जुलैला आम्ही जी जिल्हाभरातून जी खूप चांगल्या पद्धतीनं शेतीचं काम करत आहे अशा विशेष करून 100 शेतकऱ्यांचा त्याच्यामध्ये शेतकरी असतील शेतीवर काम करणारे विविध उद्योजक असतील किंवा शेती संबंधातील अधिकारी असतील किंवा त्या ठिकाणी ह्या शेतकरी चळवळीमध्ये काही कार्यकर्ते असतील अशांचा सत्कार आम्ही ह्या 19 जुलै 2026ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून करणार आहोत। त्यानंतर 20 जुलैला आम्ही युवक व रोजगार व कौशल्य दिवस आम्ही साजरा करणार आहोत। हा देखील संपूर्ण जिल्ह्यात विविध तालुक्यांमध्ये आम्ही रोजगार मेळावा असेल किंवा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करिअर काउन्सिलिंगचं मार्गदर्शन अशा माध्यमातून आम्ही हा दिवस साजरा करणार आहोत। 21 जुलैला आम्ही स्वच्छता व ग्रामविकास दिवस ज्यामध्ये आम्ही ज्या काही सार्वजनिक जागी आम्ही श्रमदान करून आमचा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता त्या ठिकाणी स्वच्छता दिवस साजरा करेल आणि
22 जुलै ही दादांचा वाढदिवस असतो. आदरणीय दादांच्या ह्या वाढदिवसाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे या सेवा सप्ताहाचा सांगता कार्यक्रम होणार आहे आणि त्याच दिवशी आम्ही 22 जुलैला छत्रपती नाट्य मंदिर नंदुरबार येथे दुपारी 4 वाजता आठवणीतले दादा अजित गाथेचा दरवळता स्मृतिगंध अशा आशयाचा कार्यक्रम त्या ठिकाणी घेणार आहोत, ज्यामध्ये एक पुरेगामी विचाराचे कवी व्याख्याते श्री नितीन चंदन शिवे हे त्या ठिकाणी छत्रपती नाट्य मंदिरात दादांच्या या आठवणींना उजाळा देणार आहेत. या प्रसंगी जिल्ह्यातील तमाम सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे छोटे मोठे कार्यकर्ते नेते त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि आपल्या ह्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून मी नंदुरबारच्या जनतेला विनंती करेन की निश्चित आपण ह्या 22 जुलैला छत्रपती नाट्य मंदिर येथे दुपारी 4 वाजता नितीन चंदन शिवे यांच्या उगवत्या वाणीतील आठवणीतले दादा अजित गाथेचा दरवळता स्मृतिगंध असा कार्यक्रमाला आपण हजेरी देऊ. आपण सर्वजण अजितदादांच्या कार्याला एक सलामी देण्याकरता त्या ठिकाणी उपस्थित राहू. आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि माझा ह्या कार्यक्रम माझा ह्या छोट्याशा पत्रकार परिषदेला उपस्थिती लावली. त्या सर्वांचे आभार.